आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। एसटी महामंडळामध्ये 1700 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस। मंत्री आणि मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही अशा काळात संगनमत करून एसटी महामंडळाने भाडेतत्वावर 1310 बसेस घेण्यासंदर्भात मागवलेल्या निविदे प्रक्रियेत 1700 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। निविदा प्रक्रियेत गडबड झाली असल्याचं लक्षात येताच भाडेतत्वावरील बसेससाठी वर्क ऑर्डर देण्यामागे कोणाचा हात आहे हे शोधण्यासाठी 1 महिन्यात चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार अशी ग्वाही त्यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली। एसटी महामंडळाने भाडेतत्वावर 1310 बसेस घेण्यासंदर्भात मागवलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली असून यामध्ये सहभागी असलेले कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी विचारला होता। या प्रश्नाच्या चर्चेत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारला धारेवर धरलेला आहे। या प्रस्तावावर सभागृहात मागच्या अधिवेशनात आम्ही चर्चा केली तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी ही सर्व प्रक्रिया योग्य असून यामध्ये कुठेही घोटाळा नसल्याचं सांगितलं आणि आता हा विषय मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर त्यांची चौकशी करून त्याला स्थगिती दिली। मग सरकारचे नेमके चालले काय असा सवाल त्यांनी केला। उपमुख्यमंत्री समर्थन करतात आणि आता राज्याचे नुकसान होत असल्याचं सांगत सरकारच पलटी मारत असल्याचा आरोप परब यांनी केला आहे। मुख्यमंत्र्यांनी हे थांबवलं असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी मंडळाच्या अध्यक्षांनी ज्या बीडने हा निर्णय घेतला त्यांच्यावर काय कारवाई करणार का अशी विचारणा परब यांनी केली आहे। परब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांनी काय सांगितले हे मला माहीत नाही, पण उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या निविदेला मान्यता दिली नव्हती। जेव्हा सरकार स्थापन झाले तेव्हा मंडळाचा विस्तार होईपर्यंत सर्व खाती माझ्याकडे होती। त्या दरम्यान वर्क ऑर्डर देऊन टाकण्यात आलेली होती। काहीतरी गडबड झाली असल्याचं लक्षात येताच उपमुख्यमंत्र्यांना विचारलं असता त्यांनी मान्यता दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे, पण महामंडळाने त्यांच्या स्तरावर मान्यता दिल्याचं लक्षात येताच परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्यांनी चौकशी केली असता निविदेमध्ये आलेले दर आणि महामंडळाने केलेला कारभार पाहता एसटी महामंडळाने 1700 कोटींचं नुकसान होणार होतं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ती प्रक्रिया रद्द केली। मात्र मंत्री आणि मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही अशा काळात संगनमत करून वर्क ऑर्डर दिली आणि त्यामागे कोण आहे याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 1 महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करणार असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।